बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषणास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी भेट दिली व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ऐकून घेतल्या। ह्या संघर्षात काँग्रेस पक्ष आपल्या सोबत आहे व आपल्या आंदोलनासंदर्भात अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशनात सभागृहात काँग्रेस पक्षाचे माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात येईल असे आश्वासन उपोषणकर्ते यांना दिले आहे। सदर उपोषणकर्ते बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त बंधू भगिनी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज सुरू झालेल्या आंदोलनास सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून जमीन संपादन करूनही प्रकल्प न झाल्याने आता आमच्या जमिनी आम्हाला परत करा अशी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ह्या मागणीला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे। तसेच विविध संघटना व शेतकरी कामगार पक्ष यांचा पाठिंबा आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हा उपोषण तीव्र पद्धतीने वाढणार आहे। प्रत्येक गावागावातून व्यक्ती या उपोषण सत्याग्रह येथे हजर होणार आहे। सरकारने याची दखल घ्यावी व आमचा सातबारा कोरा करून आमच्या नावे द्यावा असं शेतकऱ्यांचे मागणी आहे। अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे, याकडे कुठेही लोकप्रतिनिधी व शासनकर्ते यांचं लक्ष नाही। जर शासनाला बाळगंगा प्रकल्प धरण बांधायचं नसेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी कशाला घेतल्या असा सवाल शेतकरी करत आहे। खेड्यापाड्यातून गावागावातून लोक या उपोषणकर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी व उपोषण करण्यासाठी येत आहेत। शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा हे उपोषण आहे हजारोंच्या संख्येने लोक उपोषण करणार असा ठाम निर्धार या शेतकरी प्रकल्पग्रस्त बाधितांनी केलेला आहे। CNN महाराष्ट्र न्यूज साठी संजय गायकवाड। संबंध कोणाचे जोपासतात तर हे उद्योगपतींचे इथं संबंध जोपासतात, हे भूमाफियांचे इथं संबंध जोपासतात। यांना इथला भूमिपुत्र देशोधडी लावायचा आहे आणि इथे या ठिकाणी भूमाफिया जे आहेत ते सगळे आणून आपल्या छाताळावर आपल्या ओरावर बसायचे आहेत। या कारस्थानाला आपल्याला खपून न घेता आपल्या भूमिकेला संघर्षाची जी आपण दिलेली धार आहे त्यासोबत अभ्यासाची जी धार आहे ती योग्य आहे आणि या संघर्षामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही आपल्यासोबत आहे। मी व्यक्तिशः देखील आपल्या या संघर्षाच्या सोबत आहे। मात्र हा संघर्ष अवघड आहे। एक भाऊ हो म्हणतो, एक भाऊ नाही म्हणतो, बाप हो म्हणतो, पोरगा नाही म्हणतो, बायको हो म्हणते, नवरा नाही म्हणतो। अशा संघर्षातून आपण भांडायचं कुठे कुठे आणि कसं कसं हा एक फार कर्कश आणि एक विचित्र एक संघर्ष आपल्या पुण्यात आहे। मात्र जो तत्वाचा लढा आहे, जो भूमिपुत्रांचा लढा आहे, हा लढा आपल्याला लढला पाहिजे। इंग्रज तर चालले गेले, मात्र फोडा तोडा आणि राज्य करा नावाचं जे तत्वज्ञान आहे हे इथल्या काही जे बदमाश लोक आहेत, जे लुचाट लोक आहेत, बदमाश लोक आहेत, या लोकांनी आता तशा पद्धतीनं हा लढा लढत असताना आपल्या संख्येवर जाऊ नका, आपला एकता तर पाहिजेच पाहिजे, त्याच्यावर जाऊ नका। आपण सगळ्या आपल्या एकनिष्ठतेवर आणि तत्वनिष्ठतेवर जाऊ। त्यामुळे इथे बसलेले जे आहेत यामध्ये जो बाळगंगामध्ये काय तुमची थोडी शेतं जाणार आहे, तुमचे थोडी घरं जाणार आहे, एवढ्या लोकांचे जाणार आहेत ते कुठे आहेत याचा विचार करू नका। आपण आपला जो जमीन आमच्या हक्काची, अरे जमीन आमच्या हक्काची, कोण म्हणतात देणार नाही, कोण म्हणतात देणार नाही, कोण म्हणतात देणार नाही। अशी 2019 ला अर्ज केला सिडकोनी राज्य सरकारला, राज्य सरकारने मंजुरी दिली आणि आता जो जलबोगदा सुरू आहे 13 किलोमीटरचा, जे हेटवण्याचं पाणी डायरेक्ट नवी मुंबईला जाणार आहे। मग आता मला सांगा, ज्या गरजेसाठी बाळगंगा होणार होतं ती गरज आता कोण पुरवत आहे? हेटवणे धरण। मग बाळगंगा धरण होईल असं वाटतंय? इथे बसलेल्या किती लोकांना वाटतंय होईल? एकाला तरी वाटतंय का? बरोबर आहे। आम्ही जेव्हा खारेपाट्यातले लोक आंदोलन करत होतो, आमचा मुद्दा जेव्हा सभागृहामध्ये चर्चेला आला तेव्हा सुद्धा सिडकोने सांगितलं की आता या धरणाचा खर्च वाढलेला आहे, पुनर्वसनाचा पॅकेज वाढलेलं आहे, किमान 2,500 कोटी तरी आम्हाला लागतील, आमच्याकडे तेवढे पैसे नाही असं सिडकोने सरकारला सांगितलं आणि सरकार सांगते आम्ही ते पैसे तुम्हाला द्यायला तयार आहोत। पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे तर सिडकोने हेटवण्याचं पण पाणी घेतलं, आपल्या स्थानिक लोकांना पाणी राहिलं नाहीये। ही वाईट परिस्थिती आपल्यावर आता आलेली आहे। दोन बाजूची लढाई आहे। आपलं पाणी पण आपण टिकवलं पाहिजे, आपली जमीन पण आपण टिकवली पाहिजे,
पण जर हे नवी मुंबई, तिसरी मुंबई, पेण ग्रोथ सिटी सेंटर या सगळ्या भाकड कथा ज्या आपण ऐकतो, अरे ज्या सिडकोला इतक्या वर्षामध्ये साधं नवी मुंबईला पाण्याची व्यवस्था करता आली नाही, ती लोक इथे तिसरी मुंबई करतील काय? किती लोकांना वाटतं करतील? फक्त आणि फक्त यांचा जमिनीवरती डोळा. एसीझेड येणार सांगितलं, एसीझेड ला सुद्धा लोकांनी जमीन दिलेले आहे. कसं बघता या एका बाजूला सरकार विकासाचं धोरण याला म्हणतंय आणि आपण या ठिकाणी शेतकरी असतील किंवा यांच्यावर ज्या भूमिपुत्रांवर ज्या पद्धतीनं अन्याय होत आहे, कसं बघता आज आपण या ठिकाणी बाळगंगा जमीन हक्क त्यालाच तर सत्याग्रहाला एक प्रश्न धरून असं आहे की सरकारमार्फत शेतकऱ्यांवरती दबाव टाकून त्यांच्या जमिनी घेतल्या जातात. काही ठिकाणी प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, काही ठिकाणी टॉवर बसतात त्याला देखील शेतकऱ्यांचा विरोध आहे, तरी देखील त्या शेतकऱ्यांवरती दबाव टाकून सरकारमार्फत त्या जमीन अधिग्रहण केल्या जातात. सरकारमधील मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, अधिकारी हे इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेण्याचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे नियमामध्ये नसणाऱ्या गोष्टी या दबाव आणून त्या ठिकाणी टावर उभारण्याच्या अनुषंगाने किंवा व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहे. तात्पर्य तिसऱ्या मुंबई ही भांडवलदारांसाठी, तिसरी मुंबई ही भूमाफियांसाठी आहे आणि इथला जो भूमिपुत्र आहे या भूमिपुत्राला या ठिकाणून बेदखल करत असताना त्याच्या जीवावर त्याचा गळा घोटून जे चाललेला हा जो विकास आहे हा अजिबात सहन करून घेतला जाणार नाही. आणि या संपूर्ण भूलभुलैयाचा हा जो चकवा लागला आहे, हा तिसऱ्या मुंबईचा चकवा जो भूमिपुत्रांना लागला आहे, याचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अमेरिकेच्या सोबत जो आपला ट्रेड डील जे झालं आहे, त्या ट्रेड डील हे फाईलच्यामुळे एप्स्टीन फाईलच्या अनुषंगाने झालेलं आहे. एवढंच नव्हे तर संपूर्ण भारताच्या राजकारणावर मोठा दबाव हा ट्रम्प सरकारचा आहे आणि यामध्ये या दबावातून आज भारत सरकार काम करत आहे. नरेंद्र सलेंडर अशा प्रकारची अवई ही जगभरामध्ये ही आता गुंजत आहे. सर